वडखळ गडात शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला वेग. स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य मिळणार, कार्यकर्त्यांचा विश्वास. काय विकास केला? अरे विकास करत असताना मी त्यांच्यावर आरोप करतो, एका कामाचे दोन दोन बिलं काढलीत. या ग्रामपंचायतीमध्ये समोर उभा आहे. हे काम करत असताना जनतेला अजून काही माहित नाही. कंपनीतलं काम, कंपनीतला पैसा घ्यायचा, पुन्हा ग्रामपंचायतचा पैसा घ्यायचा, अशा अनेक प्रकारचे खोटे बिलं काढून, एका कामाची डबल बिलं काढून ही लोक सत्ता भोगतात. आपल्याला एक 15 महिन्यापूर्वी तळ्यातलं पाणी पाजलं. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडखळ जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे जिल्हा परिषदेसाठी मिलिंद मोरेश्वर पाटील, तर वडखळ पंचायत समिती गणातून राजेश भिकाजी मोकल हे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेत. रविवारी 1 फेब्रुवारी रोजी वडखळ विभागातील श्री गणेश मंदिरात नारळ अर्पण करून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रचाराच्या सुरुवातीलाच दोन्ही उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचार रॅलीत स्थानिक ग्रामस्थांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वडखळ मतदारसंघात अनेक वर्ष बाहेरील उमेदवार लादले जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये होती. त्यामुळे यंदा स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य मिळेल असा विश्वास व्ही.बी. पाटील यांनी व्यक्त केला. आपण एक जो शब्द वापरलात की कट्टर कार्यकर्ते, आणि आम्ही कट्टरच होतो. आम्ही कधी कोणत्याही पक्षाचा कधी विचार केला नाही. पण आज आमच्याकडे आमच्या मतदारसंघामध्ये एक सक्षम उमेदवार असताना, अभ्यासू उमेदवार असताना, लोकांची प्रश्न मांडण्याची शक्ती किंवा ताकद असणारा असा आमच्याकडे एक नेता असताना आम्ही त्यांच्यासाठी तिकीट मागला. आम्ही काय चूक केली? आम्हाला आता बाहेरचा उमेदवार नको हे म्हटलं, आम्ही काय चूक केली? आम्हाला आता बाकीच्यांचा विचार करायचा नाही. आमचा उमेदवार सक्षम आहे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, सर्वसामान्यांचे सुखदुःख सभागृहात मांडण्याची हिंमत, ताकद असलेला अशा प्रकारचा नेता आम्हाला मिलिंद पाटील यांच्या रूपाने मिळाला आहे. राजू शेठ आज समोरची जनता बघताय, याच्यावर निश्चितपणे तुमच्या लक्षात आलं असेल की राजू शेठना किती पाठिंबा आहे. आणि आम्हाला जे एक वाटत होतं, वडखळ हा थोडा वेगळा मतदारसंघ आहे, आमचा वाशी विभाग आहे, पण इथला प्रतिसाद बघता दोघांचाही विजय निश्चित आहे. आणि मी जे घेतलेला निर्णय आहे त्याचा आपण नक्की चीज कराल असं मनापासून आपल्याला विनंती करतो. दरम्यान माजी सरपंच राजेश मोकल यांनी वडखळच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न केले असून परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा संकल्प असल्याचं सांगितले जात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मतदार नक्कीच कौल देतील असा आशावाद मिलिंद पाटील यांनी व्यक्त केला. वाढता जनसमर्थन पाहता दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्य मिळून सर्व बूथमधून निर्विवाद आघाडी मिळेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आज वडखळमध्ये जो मतदारांचा, कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद आपण पाहतात, निश्चितपणानं या वडखळ जिल्हा परिषदेवर जी निवडणूक, जी पूर्ण कार्यकर्त्यांनी आणि मतदार राजांनी हातात घेतले की गेली अनेक वर्ष सातत्यानं या जिल्हा परिषद मतदारसंघातला बाहेरचा उमेदवार लादला जात होता. त्यामुळे स्थानिक मतदार राजा हा स्थानिक उमेदवारालाच प्राधान्यक्रम देईल यात कुठेही आता शंका उरलेली नाही. आणि निश्चितपणानं वडखळमध्ये आज उदंड प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आणि मतदार राजाचा पाहता निश्चितपणानं या वडखळमध्ये भरघोस मताधिक्य आमच्या दोन्ही, म्हणजे मला आणि राजेश मोकल यांना प्राप्त होईल. कारण राजेश मोकल यांनी या वडखळच्या चेहरामोहरा बदलण्याचा एक सच्चा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितपणानं राजेश मोकल हा चेहरा मतदारांसमोर गेल्यानंतर मतदार राजा त्यांना कौल दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे घवघवीत यश या वडखळच्या 6 बूथमधून एक निर्विवाद आघाडी आम्ही दोघांनाही आम्हाला मिळेल यात कुठं शंका राहिली नाही. कट्टर कार्यकर्ते असताना सुद्धा आम्हाला आमच्यावर अन्याय केला. आम्ही जो पक्ष आणि आम्ही जो पक्षासाठी जे काय 14 वर्ष आम्ही या पेन तालुक्यात बीजेपी वाढवण्यासाठी केली, त्याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता, या विचाराचा अधीन न करता एक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती निर्माण केली. आणि जी धनशक्ती आहे या धनशक्तीचा आमच्या मतदारसंघामध्ये काही मात्र काम नाही, कुठलं काहीच नाही. फक्त एक पैशाच्या बळावर ही निवडणूकसाठी त्यांना हे भाजपाने तिकीट दिले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये गेले 7 वर्ष जो मागील उमेदवार आला त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम नाही केला. तदनंतर माझा राजीनामा झाल्यानंतर या पंचायत समिती गणातून जो उमेदवार आला त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही केला, विकास नाही केला. फक्त बस आम्हाला निवडून द्या,
आम्ही बलाढ्य आहोत, आम्ही श्रीमंत आहोत, आमचाच इथे हा अधिकार आहे. हा अधिकार आता मोडीत काढायचा निर्धार हा जनतेने घेतलेला आहे. सर्वप्रथम मी असताना कुठल्याही प्रकारचा असा प्रकार घडलेला नव्हता. काय विकास केला? अरे विकास करत असताना मी त्यांच्यावर आरोप करतो, एका कामाचे 2-2 बिलं काढलीत. या ग्रामपंचायतीमध्ये समोर उभा आहे. हे काम करत असताना जनतेला अजून काही माहित नाही. कंपनीतलं काम, कंपनीतला पैसा घ्यायचा, पुन्हा ग्रामपंचायतचा पैसा घ्यायचा, अशा अनेक प्रकारचे खोटे बिलं काढून, एका कामाची डबल बिलं काढून ही लोक सत्ता भोगतात. आपल्याला एक 15 महिन्यापूर्वी तळ्यातलं पाणी पाजलं. अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. जनता आपली सुज्ञ आहे. आम्ही काय बोललो नाही याचा अर्थ आम्ही चूक बसलो नाही. आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुमची विधवांची निधी, अपंग निधी, काही कार्यक्रम काही राबवले नाही. यांनी फक्त स्वतःच्या कामं घ्यायची, स्वतःच्या सोयऱ्यांना कामं द्यायची. गावातला कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही आणि एका कामाची डबल बिलं काढली. आणि हे सगळं मी खोदून काढणार आहे. मला निवडून द्या, पंचायत समितीवर निवडून द्या. मी सगळं झालेला भ्रष्टाचार या ग्रामपंचायत मधल्या या 15 दिवसानंतर मी खोदून काढणार आहे. एक आव्हान करतो जनतेला की ह्यांनी जे केलंय हे चुकीचं केलंय. आता मला दाखवलंय की जनता आहे ही माझ्या पाठी आहे आणि मिलिंद पाटलाच्या पाठी आहे. बस पाठीतला नेता आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.